तर नमस्कार मित्रांनो. तर महा-डी-बी-टीवरती आपल्याला कांदा चाळ कशी ॲप्लाय करायची हे आज आपण पाहणार आहोत. तर आपल्याला महा-डी-बी-टी फार्मर सर्च बॉक्समध्ये सर्च करून पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला इथे यायचं आहे. त्यानंतर आपण इथे हा बॉक्स कट करून वैयक्तिक शेतकरी, त्यानंतर शेतकरी गट आणि आधारित लॉग इन. तर आपल्याला वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी आय डी प्रविष्ट करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला जो 11 अंकी नंबर मिळालेला आहे, जो फार्मर आय डी, तो तिथे टाकून OTP पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो, OTP जो नंबर त्याला लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला हा OTP जातो. त्यानंतर इथे OTP 6 अंकी OTP टाकून खाली OTP तपासावं या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कधी कधी थोडा वेळ घेतं मित्रांनो, तर थोडं वेट करायचं आहे. आता इथे आपण पाहत आहोत की आपली प्रोफाईल इथे 50%च आहे. तर ते आपण 100% आपली पूर्ण करून घेऊ. आपली कॅटेगरी इथून निवडून घेऊ. जी कॅटेगरी आहे SC ST किंवा ऑदर जी तुमची असेल ती. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व इथे यस नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे सबमिट झालेलं आहे मित्रांनो. तर पुढे घटकांसाठी अर्ज आपल्याला करायचा आहे. तर इथे आल्यानंतर फलोत्पादनच्या समोर बाबी निवडा म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर फार्मर आय डी आपल्याला निवडायचा आहे, ज्याच्या समोर गट क्रमांक आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर घटक प्रकार आपण इथे जो निवडणार आहोत तो नॉन प्रोजेक्ट बेस निवडणार आहोत, इतर घटक. आणि खाली कांदा चाळ, पॅक हाऊस इत्यादी तो ऑप्शन आपण तिथे निवडणार आहोत. आता इथे दाखवत आहे आपल्याला कांदा चाळ, लसूण चाळ, भरपूर ऑप्शन आहेत. तर आपल्याला 25 टनाची कांदा चाळ इथून आपण टाकणार आहोत. तर ते आता आपण 25 टन क्षमतेची कांदा चाळ इथून टाकलेली आहे. जतन करा या बटनावरती आपण क्लिक करू. जतन झाल्यानंतर खाली आपल्याला लिस्टमध्ये असं दाखवलं जाईल. कधी कधी ते डबल दाखवतं, पण ॲड होताना ते सिंगलच होतं. तर अर्ज सादर करून घेऊ आणि याचं पेमेंट करून घेऊ. तर याचं पेमेंट आहे मित्रांनो फक्त 23.60 तर इथून प्रोसीड करून आपण त्याचं पेमेंट करून घेऊया. QR द्वारे आपण त्याचं पेमेंट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचे आपल्याला त्याची पावतीसुद्धा जनरेट होते. लागू केलेले घटक याच्यामध्ये जाऊन त्याची पावती आपण अशी जनरेट करून घेतलेली आहे.